यानाचं घर्षण होतं आणि या घर्षणाच्या दरम्यान तिथलं बाहेरचं तापमान जवळपास 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं आणि या काळामध्ये ब्लॅकआउट असतो. आपल्याशी कोणाशी ते संपर्क साधू शकत नाहीत, कारण तिथे जे काही आयनोस्फिअर मध्ये त्याच्या भोवती आयन्स तयार होतात, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे रेडिओ लहरी त्याच्यामधून आत बाहेर करू शकत नाहीत. आणि या काळामध्ये आतमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला कळत नाही, त्यांना कळत नाही की खाली काय सुरू आहे. मात्र हा टप्पा जेव्हा 50 किलोमीटरच्या पुढे ते यान खाली येतं, तर त्यानंतर मग आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो. आणि हाच का सगळ्यात मोठा काय म्हणता येईल रिस्क फॅक्टर असं मानला जातो की या काळामध्येच कोलंबियाचा अपघात झालेला होता. मात्र आता त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या आहेत आता, त्यामुळे तशा काही घटना याच्या पुढच्या काळामध्ये घडतील अशी स्थिती नाही. मात्र एकाएकी जो बदल घडून येतो, एकदम वातावरणामध्ये येणं, एकदम गुरुत्वाकर्षणामध्ये येणं, आणि या काळामध्ये त्यांना त्यांच्या शरीरावर पण मोठा बदल झालेला दिसून येतो, कारण अगदी काही मिनिटांपूर्वीपर्यंत ते वजनरहित अवस्थेमध्ये असतात आणि एकाएकी गुरुत्वाकर्षणात येणं किंवा वातावरणात येणं, तर त्यामुळे होणारे बदल याचाही त्यांच्यावर परिणाम शरीरावरही होऊ शकतो. तर त्या गोष्टी आणि हे सगळे टप्पे पार केल्या केल्या महत्वाची गोष्ट असते की त्याचे पॅराशूट्स ओपन होतात. पहिल्यांदा ड्रॅग पॅराशूट असं की जे त्याला थोपवतं, त्याचा वेग कमी करतं, आणि दुसरं मेन पॅराशूट की ज्याला ते अलगद खाली आणतात. हे सगळे टप्पे पार करून आता शुभांशु शुक्ला आणि इतर 3 अंतराळवीर व्यवस्थित खाली मयूरेश, शुभांशु के वडील हमारे लिए, देश के लिए, सबके लिए गौरव, देश के लिए बड़ा गर्व की बहुत गर्व की बात है। हमारे लिए खुद गर्व की बात है, हम हमारे लिए, सबके लिए देश के गर्व, मतलब जो है देश का परिवार के लिए कितना खुशी का पल है, कितना बहुत बहुत खुशी का पल है। बहुत बहुत हम लोग तो जो है वेट कर रहे थे, सकुशल वापसी का जो है वो पूरी तरह संपन्न हुआ। उसके आने से लेकर आने तक का जो वक्त बिल्कुल बिल्कुल जाएंगे, बिल्कुल रोज जाते हैं, करते हैं, और आज भी करते, अब तो करते ही रहेंगे। ये जो पूरा वक्त था जो गुजरा है वो किस तरीके से परिवार, अब थोड़ा सा मतलब वो तो रहता ही है कि मन में रहता है कि क्या सकुशल हो जाए, सकुशल हो जाए, एक चीज तो रहती है, तो वही चीज रही मन में। अभी 10-15 दिन लगेंगे, 15 दिन का है टाइम है, जो यहाँ इंडिया आने में 10-15 दिन लग जाएंगे। अब वो आएंगे तब फिर देखेंगे, तो मतलब पहले डिसाइड तो हो उनका आने का, तब तैयारी करें। तर त्यांच्या वडिलांची ही प्रतिक्रिया होती। मयूरेश, आता आपण पाहतो आहोत की अनेक प्रयोग शुभांशुनी अंतराळात केले, तर वैज्ञानिक असणं किंवा अंतराळवीर असणं हे एक स्किल झालं, मात्र त्याचबरोबर ते पायलट सुद्धा होते। तर पायलट असणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेट करता येणं हे सुद्धा सध्या वैज्ञानिकांसाठी अत्यावश्यक स्किल आहे की ते एक ॲडिशनल स्किल म्हणून बघितलं जातं, ज्याचा शुभांशुला फायदा झाला आणि त्यांनी हे सगळं लीड केलं? अंतराळवीर जेव्हा आपण म्हणतो आणि देशाचा अंतराळवीर म्हणतो, तर त्याच्यामध्ये पायलट असणं हा एक महत्वाचा निकष असतो। आपण जेव्हा यांचं सुनीता विल्यम्स असतील किंवा कल्पना चावला पण असतील, तर त्या इंजिनियर होत्या, मात्र त्यांना पायलटचं प्रशिक्षण घ्यावं लागलं वैमानिकाचं, आणि त्याच्यानंतर मग त्यांना तिथे जाता आलं। आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते की तिथे वर जाताना तुम्हाला वेगवेगळ्या टास्क पार पाडावे लागतात, आणि त्यामुळे तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येणं, कारण अवकाशयान आणि विमान याच्यामध्ये जरी बदल असला तरी प्राथमिक बेसिक गोष्टी ज्या नियंत्रणाच्या आहेत त्या एकसारख्याच असतात। त्यातून टेस्ट पायलट असणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यामुळे गगनयान मोहिमेसाठी सुद्धा जे 4 जण सिलेक्ट झाले, ज्याच्यामध्ये शुभांशु शुक्ला पण यांचा सहभाग आहे, यांच्यापैकी सगळेजण टेस्ट पायलट आहेत। आणि टेस्ट पायलट म्हणून का, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमानं चालवण्याचा आणि पहिल्यांदाच चालवण्याचा अनुभव त्यांना असतो, आणि जेव्हा गगनयान जात आहे त्यावेळेस पहिल्यांदाच ते अवकाशामध्ये घेऊन जाणार आहेत, त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा त्यांना झाला। याच्यानंतर त्यांनी रशियामध्ये पण प्रशिक्षण घेतलं, अमेरिकेमध्ये नासामध्ये पण प्रशिक्षण घेतलं, तर त्या गोष्टींचा फायदा असल्यामुळे यांना इथे पायलट करण्यात आलं। इतर 2 जण आपण बघितले युरोपचे, तर हे मिशन स्पेशालिस्ट होते, ते फक्त एक वैज्ञानिकाच्या स्वरूपामध्ये त्यांनी तिथं भूमिका बजावली, म्हणजे अवकाशामध्ये गेले, त्यांना ठरवून देण्यात आलेले जे प्रयोग होते ते त्यांनी त्या ठिकाणी बजावले। पण शुभांशु शुक्ला यांनी ते वैज्ञानिक प्रयोग तर केलेच जे भारताने दिलेले होते, पण त्याच्यासोबत या संपूर्ण मोहिमेचं सारथ्य पण केलं, आणि याला मेन कारण हे होतं की ते टेस्ट पायलट असल्याचा हा त्या याच्यामध्ये फायदा आला। हे जर तसं नसतंय तर मग दुसऱ्या कोणाला तरी, अमेरिकेमधल्याच कोणाला तरी तिथे खास पायलट म्हणून खास जावं लागलं असं। पण हा एक आपल्या दृष्टीने पण फायदा आहे की त्यांना त्याची संधी मिळाली, आणि त्याच गोष्टीचा फायदा गगनयानमध्ये सुद्धा आपल्याला होणार आहे। निश्चितपणे। आणि दुसरा जो यातला भाग आहे, जे प्रयोग त्या ठिकाणी केले, या प्रयोगांचं 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग मागच्या 17 दिवसांमध्ये केले अशी माहिती आहे। तर ह्या प्रयोगांविषयी थोडं सांगा की काय स्वरूपाचे हे प्रयोग होते आणि याचा नेमका काय फायदा आपल्याला होणार आहे? ॲक्झिओम ही जी कंपनी आहे ही व्यावसायिक कंपनी, आणि या कंपनीच्या वतीने वेगवेगळ्या सरकारांशी संपर्क साधून त्यांच्या अंतराळवीरांना अवकाशामध्ये नेण्यात येतं।
त्याच्यामध्ये त्यांनी करार केलेले आहेत स्पेसएक्सशी, अवकाशी यात्रींना वर नेणं आणि परत खाली आणणं, आणि नासाशी, की नासाचं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं काही भाग नियंत्रणामध्ये नासाचे आहे. आता हे जेव्हा 60 प्रयोग म्हणतात, हे 60 प्रयोग वेगवेगळ्या 31 देशांकडून देण्यात आले होते एक्झाम कंपनीला, आणि या 4 जणांनी प्लस तिथे जे कोणी ऑलरेडी काम राहत आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये त्यांच्या मदतीने यांनी हे 60 प्रयोग पूर्ण केले. त्याच्यापैकी भारताने जे पाठवलेले प्रयोग होते हे 7 होते, आणि प्लस शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या सोबत आणखीन 5 प्रयोगांमध्ये पण योगदान दिलं. आता हे जे 7 प्रयोग आपण भारताने पाठवले होते हे प्रामुख्याने बायोलॉजी मधले होते. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी जी आहे आपली, जैवतंत्रज्ञान विभाग, तर त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत देशभर, तर त्या संस्थांनी हे प्रयोग दिले होते. त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग करून शुभांशु अखेर पुन्हा एकदा पृथ्वीवर परतलेले आहेत, आणि इथून पुढे आता नेमकं काय होतं ते प्रत्यक्षात भारतीयांशी आणि संपूर्ण जगाशी बोलतात का यावर देखील आपलं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद मयुरेश प्रभुणे, आपण वेळ दिलात आणि या सगळ्या मिशनविषयी आणि या कमबॅक विषयी आपण समजून सांगितलं त्याबद्दल. लीना बोकील आपल्यासोबत होत्या. लीनाजी आपलेही धन्यवाद. आणि यानंतर एक छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. पाहत रहा एबीपी.